नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत रेनॉल्ट ट्रायबर बद्दल। रेनॉल्ट ट्रायबर मध्ये काही अपडेट करण्यात आले आहे, त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। पहिले तर आपण अपडेट बघूया, नंतर 6 महत्त्वाचे मुद्दे बघूया ज्यामुळे तुम्ही रेनॉल्ट ट्रायबर हे कन्सिडर करू शकता। स्वस्तात 7 सीटर गाडी तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो। आणि पहिले अपडेट बद्दल बोलूया। अपडेट मध्ये मित्रांनो त्यांनी ब्लॅक कलर गाडीमध्ये ब्लॅक कलर देण्यात चालू केला आहे। आता तुम्हाला ब्लॅक कलर पण मिळेल आणि त्यासोबतच जे इंजिन नॉइस आहे तो पण थोडा कमी करण्यात आला आहे। पहिले लोकांची कंप्लेंट होती की इंजिन नॉइस जास्त येते कॅबिन मध्ये, आता इंजिन नॉइस कमी करण्यात आला आहे। त्यानंतर गोष्ट येते फ्यूल ॲव्हरेजच्या मामल्यात ती 18 ते 19चा ॲव्हरेज आपल्याला काढून देण्याचं कंपनीने सांगितलं आहे। आणि कंपनीच्या गाड्यावर मित्रांनो जेवढे ट्रायबर आहे त्यावर 30,000 एवढं डिस्काउंटची बातमी आहे, म्हणजे 30,000 स्वस्त गाडी हे झाली आहे। तर मित्रांनो पाहूया मित्रांनो, तुम्ही स्वस्त आणि 7 सीटर जर बघत असाल ज्यामध्ये 7 लोक आरामदायक बसू शकेल, तुमची फॅमिली मोठी असेल किंवा तुम्ही कुठे ट्रॅव्हलिंग करत असाल तर तेव्हा ही गाडी तुमच्यासाठी सर्वात बेस्ट गाडी आहे मित्रांनो। या गाडीबद्दल आपण 6 मुद्दे महत्त्वाचे बघूया। पहिले मित्रांनो येते प्राइसिंग। या गाडीच्या बेस व्हेरियंटची किंमत RX ही पेट्रोल व्हेरियंटची किंमत आहे 5,99,500 रुपये। एवढ्या कमी प्राइस मध्ये 7 सीटर गाडी मिळणं आणि ते पण एवढी सेफ। दुसरा नंबर येते मित्रांनो सेफ्टी 4 स्टार ग्लोबल एनसीबी मध्ये 4 स्टार सेफ्टी रेटिंग भेटली आहे, म्हणजे तुमचा जीव हा वाचेल असं या सेफ्टीने आपल्याला प्रूव्ह करून दिलं आहे। त्यानंतर मित्रांनो येते याच्या RXC बद्दल थोडी माहिती घेऊया। RXC पेट्रोल व्हेरियंट आहे, बेस व्हेरियंट आहे। RXC नंतर RXL येते त्यावरतं, आणि RXT येते, RXZ येते, हे टॉप व्हेरियंट येते। प्राइसिंगची जो गोष्ट केली 5,99,500। त्यानंतर येते मित्रांनो इन्शुरन्स आणि RTO असं सगळं मिळून हे 7 लाखाच्या बजेटपर्यंत तुमची ऑन रोड गाडी घेऊन जाते। त्यामध्ये 28,000चा इन्शुरन्स येतो आणि 65,945 रुपये हा RTOचा टॅक्स लागतो। यामध्ये 4 व्हेरियंट भेटतात आणि हायर व्हेरियंट मध्ये तुम्हाला ड्युअल टोनचा पण ऑप्शन मिळते, म्हणजे जे रूफ आहे ते ब्लॅक करून भेटते। त्यानंतर जे इंजिनची कॅपॅसिटी आहे ते 1000 cc ची आहे आणि फ्यूल कॅपॅसिटी आहे 40 लिटर एवढं तुम्ही इंधन त्यामध्ये भरू शकता। जर तुम्हाला CNG ची गरज असेल तर CNG मध्ये सध्याच अवेलेबल नाही आहे गाडी, पण तुम्ही आफ्टर मार्केट लावू शकता। सक्सेसफुली झाले आहे, मी लोकांचे जे रिव्ह्यू आहे ते वाचले आहे आणि त्याबद्दल मी त्यांच्याकडून माहिती घेतली आहे। 3 सिलेंडरवाला इंजिन आहे, सोबतच पॉवर स्टेअरिंग मिळते का, तर पॉवर स्टेअरिंग मिळेल। सोबतच जेव्हा तुम्ही 7 सीटर गाडी वापराल तेव्हा तुम्हाला बूट स्पेस भेटेल, 84 लिटरची बूट स्पेस भेटेल। आणि तुम्हाला जर 5च लोक जर असेल तुम्ही आणि तुम्हाला जर गरज असेल जास्तच बूट स्पेसची, मागे काही सामान ठेवायचे आहे, जास्त लोडिंग आहे, तर शेवटच्या ज्या 2 सीट आहेत त्या एकदम झोपून जातात, जेणेकरून तुम्हाला जास्त बूट स्पेस मिळते। तेव्हा तुम्हाला भेटेल 625 लिटरचं बूट स्पेस मिळेल। तर मित्रांनो तुमची जर फॅमिली मोठी असेल तर तुम्ही ही गाडी घेऊ शकता। रेनॉल्ट हा चांगला ब्रँड आहे आणि सोबतच मायलेज पण देत आहे। याच्यावर तुम्ही छतवर रूफ लावून, जे छतचा भाग असते तिथे तुम्ही स्टँड लावून तुमचे जे सामान आहे ते आणखी कॅरी करू शकता। सोबतच स्वस्तात एवढी दणकट गाडी भेटत आहे, कारण की 4 स्टार रेटिंग इज नॉट अ सिंपल, म्हणजे चांगली गाडी आहे मित्रांनो। 1 स्टारच कमी आहे 5 स्टारसाठी। आणि जास्त जर वेट वाढवलं तर वेट जर वाढवलं तर गाडी पण मायलेज कमी देते, त्याच्यामुळे ठीक आहे। आणि काही लोक म्हणतात 100 पॉवर आहे। मित्रांनो मी म्हणेल तुम्हाला रोज कुठेच वर पहाड चढायचे, आपण एखाद वेळेस बाहेर कुठे जातो आणि जेव्हा जास्त लोक असतात
तेव्हा थोडंसं तुम्हाला कुठं ना कुठं पॉवर लॅक हा जाणू शकतो, पण एवढाही प्रॉब्लेम नाही होत की एकदम गाडी मागेच येईल अशातला भाग नाही होत. कारण की कंपनीचं प्रोडक्ट आहे. कंपनी विचार विमर्श करून सगळ्या गोष्टी टेस्ट करून कोणती गोष्ट आणि कोणती गाडी मार्केटमध्ये उतरवते. त्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला एक गाडी घ्यायची असेल घेऊ शकता. चांगला रिलायबल इंजिन आहे, रिव्ह्यू पण चांगले आहे, गाडी लो मेंटेनन्स आहे आणि मॉडेल्स भरपूर अवेलेबल आहे. सिटी टू सिटी वाईज थोडेसे चेंजेस होऊ शकतात, बट घेऊ शकता चांगली गाडी. मला तर आवडेल. त्यानंतर कलरची जो गोष्ट केली मित्रांनो, यामध्ये आपल्याला कलर मिळतो. एक तर व्हाईट, सिल्वर आणि ब्राऊन कलर आहे, ब्लॅक आणि ब्लू असे 5 कलर आपल्याला मिळतात. तर तुम्हाला ड्युअल टोन घ्यायचे असेल तर ड्युअल टोनचे पण ऑप्शन अवेलेबल आहे. एक छोटी इनोवा म्हणू शकता तुम्ही, आम आदमी की इनोवा असं म्हणू शकता या गाडीला. कारण की 7 सीटर आहे, प्रॉपर मॅनेजमेंट केलं आहे, प्रॉपर 7 सीटर लोक बसू शकतात. एसीचे वेंट व्यवस्थित देण्यात आले जेणेकरून एसी कुठं कमतरता, एसी कुठे कमी पडतोय अशातला भाग नाही आहे. टॅक्सीसाठी पण बेस्ट गाडी आहे मित्रांनो. कारण की एवढ्या कमी किमतीत लोकांना गाडी अवेलेबल करून दिली त्याबद्दल रेनॉल्टचे मी आभार मानेल. कारण की 4 स्टारची रेटिंग आहे मित्रांनो, ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर 40 लिटरची टँक आहे, सोबतच जे स्पेस मॅनेजमेंट आहे ते अप्रतिम आहे. आणि कलर्स पण अवेलेबल केले आहे, ब्लॅक कलर पण अवेलेबल केला आहे. त्यानंतर येणाऱ्या ज्या अपडेटेड गाड्या आहेत त्याचं इंजिन नॉईस आहे तोही कमी करण्यात आला आहे. तर असंच जर काम करत राहिले तर रेनॉल्ट पण आपल्या मनाला नेहमीच प्रिय राहील. आणि ही जर माहिती आवडली असेल मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजच्या प्रश्नावर येऊया. एका सबस्क्रायबरनी मला प्रश्न विचारला होता की सर तुम्ही गाडीवर कव्हर आपण टाकू शकता का? तर मित्रांनो, तुम्ही कव्हर टाकू शकता, पण त्यामध्ये कंडिशन अशी आहे की जे कव्हर आहे ते पतलं असलं पाहिजे. जास्त जाडं कव्हर वापरू नका. कारण की लॉंग टर्ममध्ये तुम्ही जेव्हा त्याच्यावर त्या गाडीला झाकू ठेवता त्याच्यावर स्क्रॅचेस पडतात. स्क्रॅचेस नंतर पावसाळ्यात तिथं पाणी जाते आणि तुमच्या गाडीला रस्ट लागतो. तर मेक शुअर करता की पहिले जे कव्हर आहे ते पतलं घ्यायचा. त्यानंतर महत्त्वाच्या बाबी अशा येतात की जेव्हा तुम्ही गाडी कव्हर कराल त्या उंदराचा आणि मुंग्यांचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही त्याच्यात स्प्रे करून ठेवू शकता. ते आपले जे भेटते काला हिट, त्यानंतर अजून त्या गोळ्या वगैरे भेटतात त्या तुम्ही वापरू शकता, जेणेकरून त्यामध्ये उंदीर आणि मुंग्यांचा प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. आणि गाडी व्यवस्थित मेंटेन जर ठेवाल तुम्ही, गाडी झाकल्यापेक्षा मित्रांनो तुम्ही जर गाडी व्यवस्थित जास्त बाहेर काढाल तर थोडी चांगली राहते. कारण की थोडं मेंटेनन्स आपण करू शकतो. आणि दुसरा प्रश्न एका सबस्क्रायबरने असा विचारला होता की सर माझी गाडी जास्त फिरत नाही तरी पण मी इंजिन ऑइल चेंज करा काय? मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या गाडीची जर इंजिन हेल्थ चांगली ठेवायची असेल तर वर्षातून एकदा गाडीचं ऑइल चेंज करायचं असेल. त्याचे 10,000 कॅपॅसिटी असते. फुल्ली सिंथेटिक एकदा ऑइल वापरा मित्रांनो, चांगलं राहते इंजिनसाठी. त्यामध्ये इंजिनही चांगलं राहते आणि ते गाडीला असं चिपकून राहते. जे पिस्टन्स राहतात गाडीचे इंजिनचे प्रत्येक भाग राहतात त्यामुळे. आणि 10,000 कॅपॅसिटी असते, 10,000 नंतर चेंज